विश्वास ह्या तालुक्याची अस्मिता आणि ह्या तालुक्याच्या जनतेवर माझा विश्वास आहे आणि 100% एक शेतकऱ्याचा पुत्र इथं आमदार होणार आहे। माझे ते एकदम चांगले मित्र आहे। 100% ते जे काय करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील। त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना ईडीने क्लीन चिट दिली। जी काय त्यांची अडचण असू शकते आपण समजून घेऊ ना, परंतु आम्ही दोघं जवळचे मित्र असल्यामुळं आणि मैत्री आमची अशी आहे की विधानसभेला मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं। 2014ला माझी उमेदवारी मी डॉक्टर उषाताई तनपुरेंना दिली। कारखान्याला त्यांचं काम केलं, मार्केट कमिटीला त्यांचं काम केलं। 4-5 निवडणुका मी सातत्याने त्यांच्यासाठी लढलो, जीवाचं रान केलं आणि मग एक निवडणूक त्यांनी माझ्यासाठी केली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे आणि 100% ह्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली पाहिजे। तुम्ही महाविकास आघाडीचे घटक असताना देखील का तुम्हाला अपक्ष उमेदवारी करावी? अपक्ष उमेदवारी मी याला मानतच नाही। मी तालुक्याची अस्मिता मानतो, मी तालुक्याच्या अस्मितेसाठी ही निवडणूक लढतो। मी याच्यात पक्ष वगैरे कुठलाही विषय नाही। माझा तालुका शेवटी काय आहे, काही जर संकट आलं तर पहिलं आपण आपलं कुटुंब पाहतो, मग माझा तालुका हे माझं कुटुंब आहे आणि संकट आलो म्हणून मी उभा राहिलो आणि तालुका आज माझ्याबरोबर ठामपणे उभा आहे। आता मतदार राजा कोणत्या विश्वासावर आता आपल्याला मतदान करणार? मी काय नवीन उमेदवार नाही, गेले 32 वर्ष मी जनतेच्या सेवेत आहे। अनेक आंदोलनाच्या माध्यमातून मी अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेले। मी काय मुंबई पुण्याहून आलो आणि अचानक इथं उभं राहिलो। मला ह्या गावातील, ह्या तालुक्यातील, ह्या जिल्ह्यातील घर ना घर, खडा ना खडा मला ओळखतो। महिला मला ओळखतात, पुरुष मला ओळखतं, छोटे छोटे मुलं मला ओळखतात, तरुण मला ओळखतात, तरुणी मला ओळखतात। कारण हा माणूस जो झटलाय तो स्वतःसाठी नाही, 32 वर्ष हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी ज्याला अडचण आली त्याच्यासाठी झटलेला मी माणूस आहे। मी अचानक काही निवडणुकीत उतरलो नाही, मी 32 वर्ष कष्ट केले आणि आज मला ही निवडणूक लढवायची नव्हती। दादानी माघार घेतली म्हणून नानाला पुढे यावं लागलं, कारण दादा जरी थांबले तर नाना थांबू शकत नाही। कारण माझा तालुका हा मला थांबवायचा नव्हता, माझ्या तालुक्याची अस्मिता मला थांबवायची नव्हती, म्हणून ही निवडणूक मी करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।